रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. मार्केटमध्ये गेले का 1 तास यायचं नाही आणि घरी आले का अर्धा तास लवकर उठायचं नाही, अशी माझी तार आहे. पण आज म्हटलं की खूप टाईम झाला आहे म्हणून लवकर स्वयंपाक करायला घ्यावं, म्हणून आणलं चिकन. तर माझ्या मुलीने आयता मसाला काढून ठेवला होता, त्याच्यामुळे जीवात जीव आला आणि जे करायचं तेच केलं. अर्धा तास पहिलं बसून घेतलं. मग काय, माझं कामच असं आहे. आता ज्याच्या घरी मुली आहे ना त्यालाच ते सुख असतं, ज्याला मुली नाही त्यांचं बिचाऱ्यांचं वाईट वाटतं. हां, पण त्यांना मुलं हवी असतात ना, मग काय करणार. आता आपली मुलगी आहे म्हटल्यावर मसाला बिसाला काढून सगळं रेडी करून ठेवते. मग काय, एक साईडला चांगलं चिकन धुवून घेतलं आणि भात धुवून घेतला, कुकर लावून घेतला. आता बघते तर काय, बाजरीचं पीठ संपलं होतं. पण काय करणार, संध्याकाळची तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना बाजरीची भाकरच लागते. पण पीठ संपल्यामुळं मला ह्या लोकांनी रोट्या बनवायला लावल्या. ह्या लोकांची तर मजा झाली, पण माझ्या डोक्याला डबल काम झालं. कारण की मला संध्याकाळी अजिबात आवडत नाही ह्या रोट्या चपात्या वगैरे बनवायला. बाजरीची भाकर बनवली की कशी मस्तपैकी ना. पण चला, आता पीठ संपलं ही माझी चूक होती. आता माझा किट्टू आहे ना मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करत होता. त्याला म्हटलं, तुझा जीव एवढूसा पायाखाली आला ना तर पाणी पण नाही मागणार. त्याच्यामुळे त्याला लगेच टपात टाकलं आणि त्याचं खायचं टाकून दिलं, म्हणजे तो पण निवांत. आता कुकरकडे लक्ष द्यायला हवं आहे, नाहीतर कुकर गेला ना जळून, ही लोकं मला अर्धं खाऊन घेतील. आता आज करायच्या होत्या रोट्या, त्याच्यामुळे म्हटलं चला लवकरच उरकून घ्यावं. आणि असंही मित्रांनो, मी किती लवकर बनवायला घेतला ना स्वयंपाक, माझ्याकडून लेट कसा होतो तेच कळत नाही. म्हणजे स्वयंपाक करायला लेट होत नाही हो, स्वयंपाक तर मी अर्ध्या तासात बनवते. पण आहे ना, टाईमपास करून करून स्वयंपाक केला ना की कसे वाजतात लेट होतं तेच कळत नाही. आता तुम्ही म्हणशाल की चिकनमध्ये शिमला कोण टाकतं? हां, तर ती माझी पद्धत आहे. मी तर शिमला टाकतेच, कारण की मला खूप आवडतो चिकनमधला शिमला, म्हणून मी तर त्याच्यामध्ये टाकतेच आवर्जून. तुम्हाला टाकता आलं तर टाका, नाही तर टाकू नका. ज्याची त्याची मर्जी. मला आवडतं म्हणून मी टाकलं आहे आणि माझ्या घरातल्यांनाही मी केलेलं चिकन आवडतं. त्याच्यामुळे तुम्ही तर काय जेवायला येणार नाही आहे, म्हणून मी माझ्या पसंतीनेच बनवणार. आणि असंही माझ्या घरामध्ये कुणी कितीही सांगितलं ना की असं बनव तसं बनव, तरी माझ्याच पद्धतीने होतं. कारण स्वयंपाक फक्त आणि फक्त माझ्या घरात मलाच एकटीला येतो. माझ्या मिस्टरांना तर साधा चहा उकळता येत नाही आणि मुलीचा प्रश्नच येत नाही. ती म्हणते, आई तू करते तेच ठीक, कारण तिला माहिती आहे जर मी बोलले तर आई मलाच जेवण बनवायला लागेल. त्याच्यामुळे ती जास्त पुढचं हे करत नाही, हाताखाली फक्त थोडंफार करून देते आणि साईडला होते. आता अशी मस्तपैकी ग्रेव्ही तयार केली आणि चांगली अशी आहे ना तेल येईपर्यंत परतून घेतली आणि मग त्याच्यामध्ये चिकन टाकून दिलं. ऑलरेडी खाऱ्या पाण्यात शिजवलेलं होतं आणि मस्तपैकी आहे ना असं उकळी येऊन दिली. आता आहे ना, पटकन करायचं असेल ना तर कुकरला लावा, म्हणजे कसं एकदम पटकन होऊन जातं. असं तयार केलं आणि माझी एकदा स्माईल बघा. आहा, माझ्या चेहऱ्यापेक्षा माझ्या आहेत ना रोट्या भारी दिसतात बघा गे. तर चला, आता आम्ही बसतो जेवायला. बाय बाय.